हॅलो नमस्कार राम राम मित्रांनो, मी पाटील मास्तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला एका सिनेमालाही लाजवेल अशी ज्याची स्टोरी होती अशा राजाची गोष्ट सांगणार आहे। तो होता गुप्ता राजघराण्याचा महापराक्रमी राजा दुसरा चंद्रगुप्त। दुसरा चंद्रगुप्त हा महाराजाधिराज समुद्रगुप्तांचा धाकटा पुत्र होता। समुद्रगुप्तांच्या नंतर रामगुप्त हा मोठा मुलगा सत्तेवर आला। रामगुप्त इतका पराक्रमी नव्हता। त्याचं राज्य नेहमी शकासात्रपांच्या पासून संकटात असायचं। एकदा शकासात्रपांनी रामगुप्ताच्या राज्यावर हल्ला केला आणि रामगुप्ताला सांगितलं की एकतर तुझं राज्य दे नाहीतर तुझी पत्नी दे। रामगुप्त इतका पराक्रमी नव्हता की आपलं राज्य वाचवण्यासाठी आपली पत्नी वाचवण्यासाठी शकासात्रपांच्या बरोबर युद्ध करेल आणि ते युद्ध जिंकेल। त्याने एक सोपा मार्ग निवडला, तो म्हणजे आपला राज्य आता वाचवायचं आणि आपली पत्नी शकासात्रपांना देऊन टाकायची। आणि त्यानं पत्नीला शकासात्रपांना पाठवण्याची तयारी केली। रामगुप्ताची स्वतःच्या पत्नीला शकासात्रपांकडे पाठवायची योजना दुसऱ्या चंद्रगुप्ताला अजिबात पटली नाही। त्याने एक प्लॅन बनवला। त्याने राणी ज्या ताफ्यातून जात आहे शकासात्रपांकडे तो ताफा बदलला। तो स्वतः राणीच्या वेशामध्ये त्या ताफ्यामध्ये घुसला आणि राणीच्या दास्यांच्या रूपामध्ये आपले सैनिक लपवले। राणीचे जे जवाहीर होते, ज्या साड्या होत्या त्याच्यामध्ये आपली हत्यारे लपवली आणि शकासात्रपांकडे तो स्वतः पोचला। जेव्हा शकांचा राजा राणीला बघायला आला तेव्हा त्या ताप्यामध्ये राणीच्या ऐवजी चंद्रगुप्त दुसरा होता। त्याने पटकन आपली तलवार काढली आणि शकासात्रपांचा जो राजा होता त्याच्या छातीत घुसवली आणि त्याला मारून टाकलं आणि आपला विजय संपादित केला। सगळ्यात पहिली गोष्ट चंद्रगुप्त दुसरा याने आपल्या राज्यात परतल्यावर केली ती म्हणजे आपला मोठा भाऊ रामगुप्त याला त्याच्या राजपदावरून हकलून लावले। स्वतः राजा बनला। ज्या राणी ध्रुवादेवीला दुसऱ्या चंद्रगुप्ताचा भाऊ रामगुप्त शकासात्रपांकडे देणार होता त्या ध्रुवादेवीशी स्वतः विवाह केला। ध्रुवादेवीपासून दुसऱ्या चंद्रगुप्ताला कुमारगुप्त नावाचा पुत्र झाला आणि तोच पुढे गुप्ता घराण्याचा राजा बनला। ही गोष्ट होती चंद्रगुप्त दुसरा या गुप्ता घराण्याच्या राजाची। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आणखी व्हिडिओ पाहायला माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट करा।